निवडणुका झाल्या, निकाल आले, पण खऱ्या खेळाला आता सुरुवात झालीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सध्या एकच भीती सतावतीये, आपले नगरसेवक फुटणार तर नाहीत ना? ही भीती केवळ काल्पनिक नाही, तर त्यामागे ठोस कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे निवडून आलेले अनेक नगरसेवक हे मूळचे शिवसैनिक आहेत. सत्तेसाठी ते शिंदेंकडे आले खरे, पण आता विजयानंतर त्यांना पुन्हा आपल्या मूळ घराची म्हणजेच ठाकरे गटाची ओढ लागल्याची चर्चा रंगू लागलीय. ठळक मुद्दे. विजयानंतर घरवापसीचे वारे. ठाकरे गटाकडून नगरसेवकांना मिळणारे ओपन ऑफर. आता चर्चा करूया महापौर पदाच्या तडजोडीची. मुंबईचा महापौर कोणाचा, भाजप की शिंदे गट? इथंच खरी गोची आहे. भाजपने यावेळी मोठी ताकद लावली आहे, त्यामुळे महापौर पदावर भाजप आपला दावा ठोकण्याची शक्यता 100% आहे. जर एकनाथ शिंदेंनी महापौर पद भाजपला सोडलं तर त्यांच्या स्वतःच्या नगरसेवकांमध्ये नाराजी पसरू शकते. आम्ही सत्तेत असूनही आमचा महापौर नाही, ही भावना नगरसेवकांना पुन्हा बंडाच्या पवित्र्यात नेऊ शकते. म्हणूनच शिंदेंसाठी ही सर्वात मोठी अग्निपरीक्षा आहे. ठळक मुद्दे. महापौर पदासाठी भाजपचा दावा. शिंदे गटाच्या नगरसेवकांची बार्गेनिंग पॉवर. मग आता तडजोड काय होणार? राजकीय वर्तुळात 2 शक्यता आहेत. पहिली, महापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्ष वाटून घेणे, आणि दुसरी, शिंदे गटाला महापौर पद द्यायचं आणि भाजपला महत्त्वाची स्थायी समिती आपल्याकडे ठेवायची. पण जर उद्धव ठाकरेंनी पडद्यामागून हालचाली करून महाविकास आघाडीचा महापौर करण्याचा प्रयत्न केला तर शिंदेंच्या गोटात मोठी गळती लागू शकते. नगरसेवक तिथेच राहतात जिथे त्यांना भविष्य सुरक्षित वाटतं. आता शिंदे आपले शिलेदार कसे वाचवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे आपले नगरसेवक वाचवू शकतील का? आणि मुंबईचा महापौर शिंदे गटाचा होईल की भाजपचा? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.